तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी साठी महत्त्वाचं मराठी व्याकरण. समानार्थी शब्द पाहूया. मित्र, सखा, कनवाळू, दयाळू, उदक, पाणी, मधुर, गोड, तृषित, तहानलेला, शाळणे, धुणे, मौन, मूक, मुकाट, शांत, वस्त्र, वसन, बाहू, हात, वृष्टी, पावसाचा वर्षाव, फेन धवलशा, फेसासारख्या पांढऱ्या शुभ्र, तृष्टी, समाधान, अनोखी, निराळी, आयुष्य, जीवन, नदी, सरिता, मुकाट, न बोलता, संथ, हळू, मुसाफिर, प्रवासी, मौन व्रत, न बोलण्याचा वसा, काच, काम, सवे, लगेच, पाडस, हरिणीचे पिल्लू, धेनू, गाय, विभव, वैभव, पुस्तक, ग्रंथ, मंगल, पवित्र, श्रम, कष्ट, मेहनत, हस्त, कर, पाऊस, वर्षा, मधुर, गोड, वत्सरावे, वासराच्या आवाजाने, पाडस, हरिणीचे पिल्लू, अवघड, कठीण, मंगल, पवित्र, धन, संपत्ती, ललकार, जयघोष, जीभ, रसना, अधिकार, हक्क, शक्ती, ताकद, राष्ट्र, देश, श्री, ललना, मुलगा, तनय, आई, माता, नोकर, दास, सुमन, कुसुम, सूर्य, भास्कर, द्रव्य, संपत्ती, शान, रुबाब, आसवे, अश्रू, इनाम, बक्षीस, पारितोषिक, साखर, शर्करा, मृदुत्व, कोमलता, पांखोवा, पक्षिणीचे पंख, सभ्य, आतून बाहेरून, दुनिया, जग, हस्त, कर, कष्ट, श्रम, जीव, प्राण, ओवाळणे, आरती करणे, दौड, धाव, संकेत, इशारा, मंजूळ, गोड, खुडणे, तोडणे, विरघळणे, मिसळून जाणे, आग, अग्नी, निर्मळ, स्वच्छ, कल्लोळ, लोट, शौर्य, पराक्रम, जीवन, आयुष्य, शाळा, विद्यालय, रस्ता, सडक, पुष्टी, पाठबळ, मन, चित्त, गाठोडे, बोचके, उपोषण, उपवास, नववधू, नवरी, ऋषी, मुनी, तपस्वी, जिद्द, हट्ट, राखण, रक्षण, सामर्थ्य, बळ, रक्त, रुधिर, संपदा, संपत्ती, अपरंपार, असीम, तन, शरीर, पिली, पक्षिणीचे पिल्ले, गोजिरा, गोंडस, डोई, डोक्यावर, दुनिया, विश्व, जग, रात्र, निशा, पोलाद, लोह, वन, जंगल, सवे, लगेच, वाघ, व्याघ्र, बिकट, अवघड, दुर्बळ, दुबळे, दुर्बल, असंख्य, अगणित, पान, पर्ण, शर्करा, साखर, संधी, अवसर, चंद्र, शशी, पर्वत, डोंगर, तीर, काठ, कविता, काव्य, समुद्र, सागर, वारा, पवन.